नमस्कार मित्रांनो, लपंडाव या मालिकेत आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, सखी अखेर शोधून काढते की कोणी बिल भरलं आहे. 10 लाख रुपये दाभाडे मावशींसाठी कुणी भरले? तो श्रीमंत माणूस कोण होता? सखी हॉस्पिटलमध्ये येते तेव्हा तिला कळतं की दाभाडे मावशींचं ऑपरेशन झालंय आणि दाभाडे मावशी आता आउट ऑफ डेंजर आहेत. आणि तिला हे सुद्धा कळतं की दाभाडे मावशींसाठी कोणीतरी श्रीमंताने पैसे भरले. सखी सगळ्यांना विचारत असते की तो श्रीमंत माणूस कोण आहे, पण कोणालाच माहिती नसतं. सखी रिसेप्शन काउंटरवरती जाते आणि तिथे विचारते, ज्या मावशीने दाभाडे मावशींचं बिल भरलं तो माणूस कोण होता? त्याचं नाव तरी काय आहे? नर्स म्हणते, नाही, मला काहीच माहिती नाहीये. सखी मोठ्या डॉक्टरांना भेटते आणि त्यांना विचारते की कुणी बिल भरलं, तो श्रीमंत माणूस कोण आहे? डॉक्टर म्हणतात, नाही, आम्हाला काही माहिती नाहीये. किरण सखीचे हे सगळे काही प्रयत्न बघत असतो. सखी दाभाडे मावशींकडे येऊन बसते आणि मनात म्हणते, दाभाडे मावशींचं बिल ज्यांनी कोणी भरलंय त्या माणसाचं नाव पत्ता काहीच कोणाला माहिती नाहीये. कोणाला त्याचा चेहरा सुद्धा माहिती नाहीये. असं कसं होऊ शकतं? ना डॉक्टर ना नर्स. सखी खूपच विचार करत असते आणि तिचं लक्ष समोरच्या सीसीटीव्ही कॅमेरेकडे जातं. सखी म्हणते, कोणाला जरी माहिती नसलं तरी सीसीटीव्ही फुटेज मध्ये आलंच असेल. तो माणूस कोण आहे? सखी सीसीटीव्ही फुटेज चेक करायला जाते आणि तिला दिसतं की कार मधून एक माणूस खाली उतरलाय आणि तो म्हणजे काना. त्याच्यासोबत बॉडीगार्ड होते आणि तो सगळ्यांना घेऊन आतमध्ये आला होता. त्यानेच बिल भरलंय. सखी हॉस्पिटलची बिलं वगैरे घेऊन घरी येते. इकडे काना सगळ्या मुलांसोबत आंधळी कोशिंबीर खेळत असतो. सखी त्याच्यासमोर येऊन उभी राहते आणि त्याला म्हणते, काना, हॉस्पिटलच्या बिलाची 10 लाख रुपयांची रिसीट आहे ही. एवढे पैसे कुणी भरले? मिस्टर काना महाडिक. का वेगळं काही नाव आहे तुझं? काना जरासा घाबरतो. त्याला असं वाटतं की सखीला आपलं सगळं काही सत्य कळलं की काय. आता कानाचं सत्य कळल्यानंतर सखीची काय रिॲक्शन असेल ते बघणं खूपच इंटरेस्टिंग असेल. तर आता हे सगळं काही कसं घडतं ते थोडक्यात पाहू. सखी त्या पेपरवरती सह्या करणार तेवढ्यात सखीचा फोन वाजतो. किरणचा फोन आलेला असतो. सरकार म्हणते, बघ बघ म्हातारी गेली का काय? सरकार हसायला लागते. सखी मात्र घाबरत घाबरत तो फोन घेते. किरणच्या मोबाईल वरूनच कानाने फोन केलेला असतो. काना म्हणतो, सखी मॅडम, ऑपरेशन सुरू झालंय दाभाडे मावशींचं. पैशांची सोय झाली आहे. तुम्ही कुठलीही चूक करू नका, चुकीचा निर्णय घेऊ नका. तुम्हाला कुणापुढे हात पसरायची गरज नाहीये, झुकायची गरज नाहीये. तुम्ही जिथे कुठे असाल ना तिथून हॉस्पिटलमध्ये निघून या. सखी खूपच खुश होते आणि ती फोन ठेवून देते. सरकार हसायला लागते. सरकार म्हणते, काय गेली का म्हातारी? सखी सगळे पेपर उधळून लावते आणि सरकारच्या पायाखालची मात्र जमीन सरकते. सखी म्हणते, देव आहे या जगामध्ये. चांगल्या माणसांसोबत नेहमी चांगलंच होतं. देव पाठीशी आहे दाभाडे मावशींच्या. साईबाबांची कृपा झाली आणि त्यांनी दाखवून दिलं, दाभाडे मावशींच्या पाठीशी ते आहेत. भल्या भल्यांचा माज उतरलाय. आता दाभाडे मावशींचं ऑपरेशन सुरू झालंय. सरकार जेव्हा दाभाडे मावशींना डिस्चार्ज मिळेल ना त्याच वेळेस जगातली सगळ्यात महागडी मिठाई मी तुमच्या बंगल्यावरती पाठवून देईल. तोंड गोड करा प्लीज, खा. सखी पेपर्स फेकून देते आणि तिथून निघते. इकडे सरकार म्हणते, दाभाडे वाचले, पैसे कुणी दिले असतील? सरकार खूपच टेन्शन मध्ये आलेली असते. तिच्या हातातोंडाशी असलेला घास निघून गेलेला असतो आणि त्यामुळे तिची खूप चिडचिड होते. तर इकडे चाळकरी मात्र डॉक्टरांचे आभार मानतात. डॉक्टर म्हणतात, तुम्हाला जर आभार मानायचे असतील ना तर यांचे माना. सगळे कानाचे आभार मानतात आणि देवाचे आभार मानण्यासाठी बाजूला जातात. काना डॉक्टरांना बाजूला घेतो आणि त्यांना म्हणतो, थँक्यू सो मच, तुम्ही दाभाडे मावशींचं ऑपरेशन केलं. डॉक्टर म्हणतात, अरे कबीर, मी तुला आणि तुझ्या कुटुंबाला चांगलंच ओळखतो, त्यामुळे थँक्यू वगैरे बोलू नको. तुझ्या कुटुंबासाठी आणि तुझ्यासाठी केले मी. कबीर म्हणतो, तेच ना, मला तेच बोलायचं होतं. मगाशी ऑपरेशनच्या आधी जो काही प्रकार घडला ना तो आपल्या पुरताच ठेवा. या चाळकऱ्यांना त्याबद्दल काहीच माहिती नाहीये. त्यांच्यासाठी मी कानाच आहे, कबीर नाही. डॉक्टर विचारतात, मग मगाशी तू कबीर का बनून आला होतास? काना म्हणतो, काय ना, ऑपरेशन साठी पैसा महत्वाचा होता आणि लोक पैशाला सलाम ठोकतात. माणुसकी राहिलेली नाहीच आहे ना, त्यामुळे मला हा अवतार घ्यावा लागला. पण डॉक्टर, आपले इतक्या वर्षांपासूनचे ऋणानुबंध आहेत.
आपलं नातं आहे त्यामुळे माझे एक रिक्वेस्ट वरती तुम्ही एवढं सगळं केलं. आता अजून एक रिक्वेस्ट आहे, प्लीज माझं सिक्रेट माझ्यापर्यंतच राहू द्या. कबीर किर्लोस्कर नाही तर काना महाडिक. मी काना महाडिक आहे, चालेल ना? डॉक्टर म्हणतात चालेल चालेल, मी तुमच्या सोबत आहे. तुम्ही काहीच काळजी करू नका, मी कोणालाच काही सांगणार नाही. काना थँक्यू म्हणतो आणि तिथून निघतो. तर थोड्या वेळाने सखी हॉस्पिटलमध्ये पोहोचते. सगळे कानाचं कौतुक करून सखीला सांगतात. सगळे म्हणतात सखी तुला माहितीये का, कानाने जादूची कांडी फिरवली. हॉस्पिटलमध्ये भूकंप आणला. त्यामुळे मोठ्या डॉक्टरांनी ऑपरेशनला तयारी दाखवली आणि केलं सुद्धा. आपल्या कानामुळे सगळं काही चांगलं झालं ग. दाभाडे मावशी वाचल्या. सखी खूपच खुश होते आणि कानाला भेटायला जाते. इकडे काना उभा असतो आणि सखी त्याच्याकडे येते. सखी कान धरून उभी असते. सखी म्हणते काना सॉरी, मी मगाशी तुझ्यावरती विश्वास ठेवला नाही. काना तू देशील ती शिक्षा मी भोगायला तयार आहे, तू फक्त सांग की मी काय करू. काना म्हणतो अहो सखी मॅडम, तुम्ही काही चुकीचं केलं नाही हो. आणि कसंय ना, तुम्ही पण काळजीपोटी बोललात आणि आपण सगळेच जण प्रयत्न करतच होतो ना, धावपळ करत होतो. त्यामध्ये समजायचं की झाली एखादी चांगली गोष्ट. जाऊ द्या, सगळं काही चांगलं झालं ना, साईबाबांनी योग्य मार्ग दाखवला. सखी कानाला पेढा भरवते आणि त्याला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देते. सखी म्हणते काना तू चांगला माणूस आहेस रे, असा चांगला राहा. पण मला एक कळत नाही की इतके पैसे आले कुठून. 10 लाख रुपये. काना विचार करतो की आता सखीला काय उत्तर द्यायचं. तर इकडे परशुराम घरी आलेला असतो. सरकार मात्र चिडचिड करत असते. सरकार म्हणते कुठून आले एवढे पैसे. 10 लाख रुपये त्या भिकारड्यांनी एकदम बघितले तरी असतील का एवढे पैसे. आणि एवढे पैसे आले तरी कुठून. सरकार परशुची कॉलर धरते आणि म्हणते आज ही सरकार खऱ्या अर्थाने सरकार होणार होती. चांगली सखी सही करणार होती. पेन कागदावर तिने ठेवला सुद्धा होता. पण तेवढ्यात फोन आला आणि हातातोंडाशी आलेला घास निघून गेला. परशु म्हणतो सरकार नका काळजी करू, तुम्ही सगळं काही नीट होणार. सरकार म्हणते हे जे काही वैभव आहे ना, ते सगळं काही उपभोगायची लायकी तरी आहे का तुझी. हे सगळं काही माझ्यामुळे मिळतंय. मी कमावलंय ना म्हणून तू उपभोगतोयस. कमवता येत नसेल ना तर घालू तरी नकोस ना. गिळायलाच फक्त तोंड उघडायचं, सल्ले द्यायला नाही. जमलं तर काम कर. सरकार परशुला ढकलून देते. ती मनात म्हणते हे कोणी केलंय ना, मला बघावंच लागेल. तर इकडे सखी कानाला विचारते काना एवढे पैसे कुठून आले. मला आता मगाशी कळलं की तू पैसे भरलेत. सगळे तुला क्रेडिट देत होते. तुझ्याकडे एवढे पैसे कुठून आले. काना थोडीशी मस्करी वगैरे करतो आणि सखीला सांगतो की एक श्रीमंत माणूस आला होता. त्याने पैसे भरले आणि निघून गेला. त्याला दया आली दाभाडे मावशींची, आपल्या सगळ्यांची, म्हणून त्याने भरले. सखी म्हणते पण काना तो श्रीमंत माणूस होता तरी कोण. काना म्हणतो आपला प्रश्न तर मिटलाय ना, मग जाऊ दे. सखी मात्र सारखे सारखे प्रश्न विचारत असते. आणि तेवढ्यात तिथे किरण येतो. किरण म्हणतो काना थोडं बाजूला यायचं होतंस. जानू सखीला आतमध्ये घेऊन जाते. दाभाडे मावशींना भेटायला घेऊन जाते. काना म्हणतो किरण थँक्यू सो मच. अरे किती प्रश्न पडले होते सखीला, वाचवलंस तू मला. किरण म्हणतो काना एक यक्ष प्रश्न तुझ्या समोर येऊन थांबलाय. इतक्या वर्षांपासून तू ज्या काळ्या गाडीमध्ये भेटायला जात होतास ना, ती गाडी आलीये तुला घेऊन जायला. आज तुझा वाढदिवस आहे, बोलावणं आलंय तुला. काना म्हणतो जावं तर लागणारच आहे. जातो मी, थोड्या वेळाने जातो. तर थोड्या वेळाने सखीला खूपच भूक लागलेली असते. सखी पाणी पिऊन आपली भूक भागवत असते. काना तिच्याकडे येतो आणि तिला सँडविच देतो. सखी म्हणते काना अरे हे काय. काना म्हणतो सखी अगं सकाळपासून तू काहीच खाल्लेलं नाहीये. सकाळी मी एवढे छान पोहे बनवले होते, पण सखी मॅडम तुम्ही तेवढे सुद्धा खाल्ले नाहीत. सकाळपासून उपाशी आहात, धावपळ करतायत, सँडविच खा. सखी म्हणते असं असेल तर तू पण काही खाल्लं नाहीयेस, तू पण खा. दोघं प्रेमाने काळजीने एकमेकांना खाऊ घालतात. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.